हे काय जाड्या, आत्ता कसला आलाय अभ्यास? शाण्या, सामे परीक्षा जवळ आली आहे. आणि त्याच्या आधी काय असतं? झंप्या, चाचणी परीक्षा तर करीचीच झाली आहे. अरे असं कसा रे तू बिंडोक? आत्ता आपण कुठे जाऊन आलो? शाळा. तू शाळेत शिकायला जातोस का शाळा बघायला जातोस? अरे बोचक्या, आत्ता आपण गणपतीच्या कारखान्यात गेलो होतो ना. हो रे. मग म्हणून सांगतो, हा अभ्यास जरा ठेव बाजूला. झंप्या, तुला पेपर मिळत वाटतं. तुला परीक्षेशिवाय दुसरं काही दिसत नाही काय? असं कसं? अरे दिसत ना, तू दिसतोस. या वया पुस्तकं दिसतात. हे तुझी अक्कल दिसते नाही काय? अरे सगळ्यांच्या सोसायटीत गणपती असतात, आपल्याच सोसायटीत गणपती नसतात. तू का आपल्या सोसायटीत गणपती आणणार आहेस? येस, करेक्ट. गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! अरे आवाज कमी कर रे. तुला चला, झाली तयारी? मी तर तयार आहे. ती मंजूच काय ते वेळ काढते. हे बरं आहे, मगाचपासून ह्यातच चाललेलो. हे घेऊ का ते घेऊ? मग काय, किती दिवसांनी खेळायचं, म्हणजे तयारी करावीच लागणार हा ना. हा, आता चला. हिला काय झालं? अगं स्पृहाताई, काय? चल ना. मला काय वाटतं माहितीये मंजू चिनू, आपण काय असं रोजच खेळतो. त्यात काय नवीन? आम्हाला माहिती आहे. तसं नाही ग, पण आपल्याला शाळेत सांगतात तसं एखादं चांगलं काम केलं तर, म्हणजे समाजसेवा वगैरे. समाजसेवा काय असते? अरे म्हणजे सगळी मोठी माणसं करतात ना, त्याला समाजसेवा म्हणतात. मोठी माणसं तर ऑफिस मध्ये जाऊन पैसे गोळा करतात आणि मग त्या पैसे जमा झालेल्यांची समाजसेवा होते का? हो. हा, म्हणजे मी कालच माझ्या आई बरोबर 2 रुपयाची समाजसेवा केली. तसं नाही रे, समाजसेवा म्हणजे आपण लोकांसाठी एखादं चांगलं काम करायचं. म्हणजे आपल्याला इतिहासात नाहीये का, लोकमान्य टिळकांनी कसं लोकांसाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले. अय्या, म्हणजे सोसायटीच्या बाहेर कोपऱ्यावर गणेश उत्सव साजरा करणारा तो मवाली समाजसेवा करतो. तसं नाही ग, म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं. पण मला काय वाटतं माहितीये, आपण सुद्धा असं काहीतरी केलं तर. आता गणपती सुद्धा जवळ आलेत. झंप्या, बेस्ट आयडिया. सगळ्यांना बोलूया. कोण येणार आहे? का येतील ना सगळे? सगळे त्यांच्या ग्रुप मध्ये आहेत. आपल्या इथे कोण येणार आहे? चालेल, मग आपण मोठ्या माणसांना बोलूया. अरे मोठी माणसं आपल्या दोघांचा गणपती बनवतील. मग पुढचं काय तू विचार कर. सगळं आपण स्वतः करायचं. सरप्राईज, सगळ्यांना सरप्राईज. अरे मग पैशाचं काय? वर्गणी काढायची. अरे वर्गणी काढली तर कसलं आलंय सरप्राईज? सगळ्यांना कळेल ना. कुणालाही न सांगता करायचं. अरे मग पैशाचं काय करणार? थोडेसे पैसे आपण द्यायचे, बाकीचे बघूया. अरे बघू काय बघू? अरे डेकोरेशन, मूर्ती याचा खर्च किती तुला माहितीये का? अरे सगळं स्वतः केलं ना की सगळं स्वस्तात पडतं. सगळं स्वतः करायचं? हो. अरे एक वेळ डेकोरेशनचं ठीक आहे, पण मूर्तीचं काय? तू कशाला टेन्शन घेतोस? सगळं स्वतः करायचं आपण. काय? हो, मला येते बनवता. काय? हो. अरे तू अजून मला ओळखलं नाहीयेस. बरं बाबा, पण हे सगळे आपण उपद्व्याप करायचं कुठे? सोसायटीच्या जुन्या ऑफिस मध्ये. कोण ऑफिसची जागा देणार आहे आपल्याला? ते बंदच असतं रे. आणि विचारायची तरी काय गरज आहे? मग काय, सरळ जायचं आणि गणपती बाप्पा मोरया. आणि पैसे सगळ्यांनी काय होतं तुझे? काय? काय बोलला हा? वर्गणी गोळा करायचे असं म्हणायचंय का तुला? हो, हे चले. वर्गणी काढायची म्हणजे सगळ्यांना सांगावं लागणार. आणि तसं सांगितलं की तसं काही चालणार नाही, अशी तंबी मिळणार. आता काय करायचं? आपले आपण पैसे काढूया, जमतील तेवढे जमतील. चला मग, बसून काय राहिला, करा सुरुवात. 140. अगं पण मगाशी तर तू 130 म्हणाली होतीस. आणि त्याआधी 150. शी, हे 4 आणे कोणी दिलेत? त्यांच्यामुळे सगळी बेरीज चुकते. येत नाही ते बोल आधी. काय? मोज आधी नीट. पण 4 आण्यामुळे 10 रुपये कसे काय कमी जास्त होतील? ही जर 4 आणे जास्त होत असतील ना तर मला दे. 4 आण्याची एक छोटी गोळी मिळते. तू गप रे. तिला मोजू देत, पण आता आपण कुणी कुणी काय काय करायचं ते आधी ठरवूया.
डेकोरेशनचं मी बघतो. आणि सामान माझ्या घरी आहे मागच्या वेळेच. मुझे सगळं मी आणतो. काय बोलला हा? तुझी असेल ती, तुझ्यासारखीच असेल ती. ते सगळं नंतर आधी काय काय राहिलं आणायचं ते बघा. मूर्ती, ती सगळ्यांनी आणूया. अरे ऑफिसची चावी. अय्या हो, ती कुणी आणायची? येस, 170. झंप्या, अरे आपल्याला सोसायटीच्या मोठ्या ऑफिस मध्ये जागा कोण देणार आहे? मोठ्या ऑफिस मध्ये आपण जायचंच नाहीये, आपण जुन्या ऑफिस मध्ये करायचंय. अरे जुनं असो ना तर प्राचीन असो, आपल्याला तर हे बघ दार तर बंद आहे. ते मला पण दिसतंय. मग उघडणार कसं? कुलूप कसं उघडतात? तुला चावी कोण देणार आहे? सोसायटीच्या चाव्या कोणाकडे असतात? तुला काय बाई काका चावी देणार आहेत? नाही, मग अरे कुलूप उघडणार कसं? मी त्यांच्याकडे चावी मागायला जाणारच नाहीये. मग तू जाणार आहेस. मी हे चल रे, त्या बाई काकाची ना आपल्यामुळे आधीच हटली आहे. चल रे, मी नाही जाणार. बरं चल बघूया. डिझाईन झाली सगळी तयारी. हे बघ, हे सगळं सामान आणलंय. सुहाणी म्हणजे कुठे आहेत? त्यांना विसर आता, त्या दोघी नाही येणार आहेत. म्हणजे गणपती आपण आणायचं नाही. कशाला हवाय गणपती? तू आहेस ना. तू जास्त बोलू नको हा. तू जास्त बोलला ना तुला इथलेच विसर्जन करून टाकेल. काय बोलला? ए तू शांत ए आहे. थांबा रे. चिनू, आधी मला सांग त्या दोघी काय येणार नाहीयेत? अरे त्या येणार नाहीयेत म्हणजे आता येणार नाही. कदाचित त्या उद्या सुद्धा नाही येणार. का रे? त्या दोघी बिझी आहेत. आणि गणपती, ए तू शांत राहा आता. अरे गणपती आणूया रे. अरे पण ते दोघे करतात काय एवढं? स्पेशल खास मोदक बनवतायत. काय? आपल्यासाठी? हा कोण आहे? अरे हा आमच्या सोसायटीमध्ये राहतो, आपली मदत करायला आलाय. अरे हा ना? ते सोड रे. आधी मला सांग, हे सगळं सामान कुठे ठेवायचं आहे? आपल्या सोसायटीच्या जुन्या ऑफिस मध्ये. चला मग. चला. अरे नको ना. अरे नको झोप्या. अरे बाई काका आधीच खूप खवळलेत रे. घबरे तू. अरे फुकटचा ओरडा मिळेल. काही होत नाही. गणपतीसाठी थोडा माल खाल्ला तर काय होतं? मग तूच खा तो मार. अरे थोडं तरी पुण्य लाभेल तुला. पुण्य मिळेल पण चावी मिळणार नाही. मग मला तरी कशी मिळणार आहे ती? मिळेल. तुला मिळेल ती चावी. थोडासा जरी मस्का लावणार ना तर तुला ती चावी मिळेल. जा बेटा जा. पटव त्या अमरीश पुरीला. जा. अरे जा तू. आता काय करायचं? उघडणार टाळो. उघडणं काय बोटाने उघडू? मला वाटलंय उघड असेल. अरे चावी नाहीये तुझ्याकडे? तुझ्या सोसायटीच्या ऑफिसची चावी तुझ्याकडे असते. या सामानाचं काय करायचं ते तरी सांगा ती. चला माझ्यावर बस. ये पळ इथून. इथे चावी मिळणार नाही. कशाला पाहिजे तुला? चाल ना इथून. हाय. मला? हो, तू झंप्या ना? हो. मला नाही ओळखलंस? नाही. मी नेहा, तुमच्या पै काकांची ग्रँड डॉटर. मी पुण्याला असते. पै काका तुझे आजोबा? हो. आई शपथ. का रे? नाही काही नाही. तो वर गेला तो झाडा तुझा फ्रेंड आहे ना? त्याला माझे आजोबा जाम झापतायत. नाही तो माझा मित्र नाहीये. हा बिंडोक काय करतो इथे? हे चला रे. हाच तो. झंप्या, तू सांगितलं ना यार. वाट लागलीये. हे खोटं काय बोलतो? हा तर तुझा फ्रेंड आहे. तो आताच झालाय ना जाड्या. अरे गप काय? हाताळडा टाकला. अरे तू चल आधी चल. अरे थांबा थांबा. अशी काय नाही पाहिजे का? नसलेच आहेत ते. करता कशाला मग असल्या खडूस लोकांना सेक्रेटरी? ही मोठी माणसं ना सगळी वेडी आहेत. मला करायला पाहिजे होतं सेक्रेटरी. मग सगळ्यांना दाखवलं असतं. हे कुठे ठेवायचे ते सांग आधी. अरे आता अरे नाहीतर आमच्या सोसायटीत करूया ना गणेश उत्सव.
नाही, गणेश उत्सव आमच्या सोसायटीतच होणार. मी बघतो काय करायचं ते. काय झालं? हात का नोंडावरचा? हात काढणं काय हात काढणं? वाटेल तिथे वाटेल ते पचकत असतोस. काय बचकलो मी? नाही, तू पचकला नाहीस. बोंबललास ना भोंग्यासारखा. टकल्या टकल्या. काय गरज होती? मग काय झालं? आपण बाई काकांना बोलत नाही, अमरीश पुरी टाकल्या आणि अजून काय काय बोलतो. पण बोंबलायची कशाला गरज होती? मी कोणाबरोबर उभं होतो माहितीये? कोण? ती पै काकांची नात होती ती. काय सांगतोस? आणि तू येण्यासारखा पचकलास तिच्या समोर. काय हे बघ आलं आता हे. काय रे? आणि हो, तुम्ही दोघं सकाळपासून कुठे होतात? अगं ते आम्ही आपलं. हा बघ लागला बोलायला. जरा शांत बस ना जाड्या. ए नाही रे, तू बोल बिनधास. सांगू हा नंतर सांगू. तू जा जा. बघा जंप्या, खरंच जाईन. बरं जा जा. चिनूच्या ग्रुप मध्ये. हे बरं सापडलं यांना. जरा काय झालं की लगेच. चल आता काय करायचं? काय करणार सांगून टाक. हे बघ ऋतुताई, कुणाला पण सांगायचं नाही. नाही रे बाबा. हे काय? कुठे होता तुम्ही दोघं? मी केव्हापासून हाक मारत होती. आली आता ही पण. हे मला पण सांगा ना, तुम्ही काय करत होतात? हाय, मी ऋतू. तू? मी नेहा. मी पै. पै काका हिचे आजोबा आहेत. मला पण सांगा ना रे, तुम्ही काय करत होता? डोंट वरी फोक्स. आपण सगळं सामान माझ्या घरी ठेवूया. आणि सोसायटीचा सार्वजनिक गणेश उत्सव तुझ्याच घरी करूया. नाही, आपण गणेशोत्सव गच्चीवर करणार आहोत. काय पण आयडिया आहे? गच्चीतील गणेशोत्सव पाहिलाय तरी का कधी? डेकोरेशन सगळं उडून जाईल. डेकोरेशन गेलं उडत. पावसाचं काय? माझ्या घरी ना एक इम्पोर्टेड रेनकोट आहे. गणपतीला लेनकुट आहे. आपण मोठा मंडप बांधूया ना. काय खायचं काम वाटलं तुला? श्या, या पै काकांमुळे सगळं झालंय रे. मला वाटतं ते आधीच कशा तरी मुळे चिडले होते. चिडणारच. आपल्या आधी तो ओम्या गेला होता भेटायला. तो जंप्या सुद्धा खाली उभा होता. यांचं काहीतरी चाललंय वाटतं. त्यांना पण आपल्यासारखं गणेशोत्सव करायचा असेल. शपथ हो रे. आता त्या जंप्यावर लक्ष ठेवायला लागणार. हे सांग ना अमेय, हा जंप्या तर सांगत नाही, तू तरी सांग ना. जंप्या, काय करू मीच? काय करणार सांगून टाकीला. काय? जंप्या, तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? तो अमरीश पुरी. तू थांब रे. नेहा. हा नेहा. आम्ही काय करणार आहोत हे तुला सांगू. पण तुला सुद्धा माझं एक काम करावं लागेल. जंप्या, तू हे काय करतोयस? तू थांब ग. तुला काय माहितीये? मला सगळं माहिती. अमेयाने सांगितलं मला. बोल करशील? हो, मी काय वाटेल ते करीन. पण तुम्ही आता काय करताय ते सांगाल का? आम्ही सोसायटीचा गणेशोत्सव करणार आहोत. कुणालाही न सांगता सगळ्यांना सरप्राईज. आता आम्ही तेच करतोय. वाव, मी पण येऊ का तुम्हाला हेल्प करायला? ये ना. पण त्याआधी एक काम आहे. सांग सांग. आम्हाला हा गणेशोत्सव सोसायटीच्या जुन्या ऑफिस मध्ये करायचा आहे. आणि त्याच्या चाव्या तुझ्या आजोबांकडे असतात. एवढंच ना? मी आणते ती चावी. पण पै काकांना न सांगता. ओके, उद्या संध्याकाळी ह्याच वेळेला इथेच. डन. उद्या शाळा सुटल्यावर अजून एक काम आहे.
चावी मिळाली काय? किती वेळ झाला मी इथे उभी आहे. अगं शाळेत ना काय परस्पर येणार, घरी जरा तोंड नको दाखवायला. ते जाऊ देत रे, पण चावी आणलीस का? हे घे. हे काय? नक्की कुठली चावी ते मला कळलंच नाही. हनुमानाच्या जागी संजीवनी आणायला सांगितली, द्रोणागिरीच आणला. ते सोड दे, तू चावी लावून बघ. हा उघडलं बाबा एकदाच. आता करूया सुरुवात. हे काय आणलंय तुम्ही? गणपती बनवायची माती. म्हणजे तू स्वतः तयार करणार आहेस गणपती? हो. वा, आम्ही पण करू का? हो. चल. हॉलचे लाईट चालू आहेत. चिनीला चावी मिळाली असं वाटतं. आई शपथ, जंप्या. चिनीला सांगितलंच पाहिजे. अरे अमेय, नुसता गोळा काय तापत बसलायस? आपल्याला गणपती करायचा आहे, अमेय नाही. गाढवा, अम्या म्हणजेच गणपती. कळली अक्कल. दे माती इकडे. अरे दे. नाही रे. तुम्हाला कोणी बोलावलं इकडे? अमेय, दरवाजा कशाला उघडा ठेवलास? कशाला आलाय तुम्ही सगळे? तुम्ही जे काही करताय ना ते बघायला. आता बघितलं ना, मग जा ना. तुम्हाला चावी कोणी दिली? पै काकांनी. हिशोबत हे बरं आहे, आपल्याला चावी नाही दिली. चल पै काकांना विचारूया. हे थांब, दिली म्हणजे तुम्ही चोरून आणली. ही घेऊन आली. हे बरं आहे, तेच आम्ही विचारायला जाणार. आपल्या मुलांना पटपट देता आणि आम्हाला नाही म्हणताय. अरे थांब ना, असं काय करतोस? तुम्ही गणपती करताय? हो. मग आम्हाला सुद्धा करायचंय. चल आपण पै काकांकडे जाऊ. नको नको नको. सॉरी. मग आम्हाला पण इथे करून द्या. ठीक आहे. मग तुमचा गणपती तिकडे आणि आमचा इकडे. मध्ये लुडबुड नाही पाहिजे.